स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा 332वा जन्मदिवस आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 337व्या बलिदान दिवसानिमित्ताने वेरूळ येथे साधू संतांच्या आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत अभिवादन आणि आदरांजली अर्पण करण्यात आली आहे। यावेळी हजारो शिवभक्त जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज, नाथाश्रमचे अक्काताई महाराज, अभयानंद महाराज, नागेश्वरानंद महाराज, विवेकानंद महाराज, सिद्धेश्वर महाराज भगत यांची प्रमुख उपस्थिती होती। गडीवरील जयंती महोत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा आणि शिवजयंती सोहळ्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून इतरांनाही या सोहळ्यासाठी प्रवृत्त करावे असं आवाहन राजेंद्र पवार यांनी केले। जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात राज्य शासनाला विनंती केली की शहाजीराजे महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज तसेच समग्र भोसले घराण्याचा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा, जेणेकरून संस्कारित पिढी घडण्यासाठी मदत होईल। स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही युगप्रवर्तकांना मानवंदनाने अभिवादन करण्यासाठी मालोजी राजे भोसले गडी श्री क्षेत्र वेरूळ येथे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सर्वांचे जयंती महोत्सव समितीच्या वतीने राजेंद्र पवार यांनी आभार मानले आणि येणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केलं। रमेश माळी, MCN न्यूज, वेरूळ, छत्रपती संभाजीनगर।